तर हॅलो गाईज. तर ना मी आज खूप मोठा मूर्खपणा केलाय, तर तेच मी तुम्हाला आता शेअर करणार आहे की मी काय मूर्खपणा केलाय. त्यासाठी पुढे बघा, मी तुम्हाला सांगते मी काय मूर्खपणा केलाय. पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते की आज म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी आज ब्लड टेस्ट करायला गेले होते आणि सकाळी मी ब्लड टेस्ट करून आले आणि संध्याकाळी मला ना 6 वाजता रिपोर्ट घ्यायला जायचं होतं. तर मी आणि माझ्या बहिणीची एक मुलगी आहे 3 वर्षाची, तर मी तिला घेऊन गेले होते रिपोर्ट आणायला. तर आज मी खूप वेळ ऑटोची वाट बघत होते, पण काय मला ऑटो मिळाला नाही. आणि एक काका होते जे मला समोरून ना खूप वेळचे बघत होते की म्हणजे ऑटो भेटतोय की नाही वगैरे. ऑटोवालेच होते ते. आणि मग ते आले आणि मला बोलले की कुठे जायचे वगैरे. मी सांगितलं मला लायन्स क्लबला जायचे. तर ते बोलले ठीक आहे चालेल, बस मी सोडतो. मी बोलले ठीक आहे चालेल. तर मग जिथून म्हणजे ना आम्हाला इथं टिळकनगरच्या ब्रिजवरून ना लायन्स क्लब एक 15 मिनिटावरती आहे. पण त्यांनी मला इथून गोवंडीवरून घेऊन गेले. मी त्यांना बोलत होते की इथून चला म्हणून. तर ते बोलले की नाही इथून म्हणजे आता परत टर्न घ्यायला लागेल, असं तसं हे ते. तर मी बोलले ठीक आहे, इथून शॉर्टकट वगैरे असेल तर ते घेऊन जातील आपल्याला बरोबर. तर ते बोलले मी घेऊन जातो तुला, एक 10-15 मिनिटातच आपण पोहोचू. तर मग मला वाटलं असेल कोणता शॉर्टकट, मला नसेल माहिती. तर मी बोललं ठीक आहे चालेल चला. तर आम्ही गेलो आणि आम्ही जसं गेलो तसं ही मुलगी होती बघा माझ्याबरोबर. आणि आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर ना आम्ही कुठे पोहोचले, गोवंडीला. म्हणजे त्यांनी आम्हाला गोवंडीला नेलं, गोवंडीवरून चेंबूर नाक्याला नेलं, चेंबूर नाक्यावरून सांडू गार्डन. म्हणजे आम्ही तिथल्या तिथेच अर्धा तास फिरत होतो. आणि जर मला हा रस्ता माहीत नसता ना इकडचा, तर मी मूर्खासारखी बसून राहिले असते. मी त्यांना काही बोलले नसते. म्हणजे मला रस्ता माहीत असून पण मी मूर्ख बनले आज. तर मग मी यासाठीच तुम्हाला हे सांगते की तुम्ही कुठेही जात असाल तर मॅप लावा, मॅप लावूनच जावा. कारण हे असे काकांसारखे जे माणसं असतात ते आपल्याला मूर्ख बनवायला मागे हटत नाहीत. तर मग मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही मॅप लावूनच जावा, माझ्यासारखं मूर्खपणा करू नका. म्हणजे एक 10 मिनिटाच्या रस्त्यावरती जिथे मला ना एक 40-45 रुपये होतात, तिथे त्यांनी मला फिरवून फिरवून 80 रुपये केले. मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ ॲड करेन मी, किती पैसे झालेत तुम्ही पण बघा. पैसे झालेत तुम्ही पण बघा. आणि मी त्या काकांना हे सुद्धा बोलते की काका इथून नको, इथून घेऊन चला. इथून 10 मिनिटाचा रस्ता सोडून तुम्ही मला इथून घेऊन आलात. तर ते काका बोलतायत की तू मला बोलायचं होतं आधी. तर मी त्यांना बोलले सुद्धा आधी इथून चला, तरी पण तेच बोलतायत. आणि शेवटी मी त्यांना 60 रुपये दिले. 80 रुपये झालेले, त्यांनी 60 रुपये घेतले. मी त्यांना बोलले सुद्धा एवढा सुद्धा की म्हणजे ज्यांना रस्ता माहीत नसेल तर तुम्ही त्यांना तर फसवणार. म्हणजे हेच काम आहेत का? बघा, आता अशा लोकांपासून सावध राहा. यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलाय. बाकी माझं काही तात्पर्य नाहीये. थँक्यू.